jungle. ताकारीत जबरी चोरी. रात्रीत ज्वेलर्सची भिंत तोडून 9,34,000चे सोन्या चांदीचे दागिने लंपास. लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव. ताकारीतील प्रमुख बाजारपेठेत असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाच्या मागील बाजूच्या भिंत ब्रेकरने भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरली. यात जबरी चोरट्यांनी 6 किलो चांदी, 4.3 तोळे सोने अशी एकूण 9,34,450 रुपयाचे दागिने व 1,000ची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार दिनांक 13च्या मध्यरात्री घडली. या घटनेमुळे ताकारी परिसरात व व्यापाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे. दुकान मालक महेश पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद शनिवारी 6 वाजता दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: ताकारी कराड रस्त्यावर मुख्य बाजारपेठेत राजाराम बाबू बँकेच्या खाली महेश हनुमंत पाटील, वय वर्ष 42, व्यवसाय सराफ, राहणार बांबोडे, तालुका पोलीस यांचे सराफ दुकान ताकारी कराड रस्त्याच्या संतोष पाटले यांच्या गाळ्यात आहे. महेश पाटले नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी बांबोळकडे गेले. सायंकाळी आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. याचा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मी ज्वेलर्सच्या मागील भिंतीत भगदाड पाडून 6 किलो चांदी, 4.3 ग्रॅम सोने असा तब्बल 9,34,450 रुपयाचे सोने चांदीचे दागिने व 10,000 रुपये रोख रक्कम चोरून तिथून पोबारा केला. या घटनेची माहिती शेजारचे मेडिकल दुकानदारास सकाळी 9:30 सुमारास त्यांनी दुकान उघडून मागील बाजूस असणारे मेडिकल दुकानाच्या मागील दरवाजास कोणीतरी तोडफोड केल्याचे दिसले. त्यांना शंका येताच बाजूच्या दुकानाकडे पाहताच ज्वेलरीची भिंत भगदाड पाडल्याचे लक्षात येताच तत्काळ त्यांनी महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटलांनी तत्काळ येऊन दुकानाची पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे ताकारी बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकांमध्ये नागरिकांची तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. महेश पाटलांनी इस्लामपूर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे चेन, मंगळसूत्राचे मणी तसेच चांदीचे पैंजण, तोडे, वेढण, ब्रेसलेट, चेन, देवी देवतांची मूर्ती व अंगठ्या यांचा समावेश आहे. याशिवाय 10,000 रुपये रोख, 500 रुपयाच्या 20 नोटा देखील चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्यादीत नमूद आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्यापारपेठेतील विविध ठिकाणची CCTV फुटेज तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी सांगलीचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथक तैनात करण्यात आले असून संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या ज्वेलरीच्या दुकानाच्या अवतीभोवती सर्वच व्यापारी दुकानदार आहेत. या परिसरात राहायला कोणीच नसल्याने चोरीचा फायदा घेऊन चोरांनी हा डाव साधला आहे. शेजारच्या बोरच्या पेटीतून लाईट घेऊन ब्रेकरने भगदाड पाडले. या धाडसी चोरीची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.